नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण कच्चा बटाटा व तांदूळाचा उत्तप्पा करणार आहोत। तर लगेच आता सुरुवात करूया। हा उत्तप्पा करण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेऊन त्याला 2 तास भिजवून घेतले। तर तांदूळ कमीत कमी 2 तास तरी भिजवून घ्या किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजवत ठेवले तरी चालेल। आता यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचंय आणि एका मिक्सरच्या भांड्यात घालूया। तर या तांदूळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, कारण फार यात पाणी राहिलं तर मग हे पीठ पातळ होईल। याला मी आता एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलंय। यामध्ये आता दही घालायचंय। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलंय। याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतले होते। आता पाणी न घालता परत एकदा याला मिक्सरमधून फिरवून घेऊया। याचं मी आता एकदम बारीक असं पीठ तयार करून घेतलंय। तर एका भांड्यात काढून घ्यायचंय। इथे मी आता 2 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याला किसून घेतलं होतं। तर याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय। तर आता यातलं पाणी पिळून यामध्ये घालायचंय। तर व्यवस्थित या बटाट्याचं पाणी पिळून घ्यायचंय। यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। पाणी राहिलं तर मग हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। बटाटा घालून झाला की यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो चिरून घेतलाय। एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलाय। छोटी सिमला मिरची पण अर्धी मी चिरून घेतली आहे। एक छोटा टोमॅटो पण बारीक चिरून घेतलाय। भाज्या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे गाजर, पत्ता कोबी पण घालू शकता किंवा मटारही तुम्हाला घालता येतील। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतल्या आहेत आणि 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। तर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं होतं। चवीनुसार यामध्ये मीठ घालून आता हे सगळं आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। तर यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज पडत नाही, कारण आपण तांदूळ मिक्सरमधून फिरवताना त्यामध्ये दही घातलं होतं, तेवढंच पाणी याला पुरेसं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। खूप याचा रंग छान दिसतोय आणि शेवटी मी यामध्ये पाव टीस्पून सोडा घातलाय। तर आपण हे तांदूळ फक्त 2च तास भिजवून घेतले होते, त्यामुळे मी सोडा घातलाय। तुम्ही जर रात्रभर तांदूळ भिजवून घेणार असाल तर मग सोडा घालायची गरज नाही। तर हे असं बॅटर आता झालेलं आहे। तवा पण आपला छान गरम झालेला आहे। तर यामध्ये तेल घालायचंय आणि ते पसरवून घ्यायचंय आणि आपलं जे बटाट्याचं मिश्रण आहे ते पण व्यवस्थित एकदा हलवून घेऊन नंतर मग तव्यावर चमच्याने बॅटर सोडायचंय। तर तुम्हाला जसा पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे ठेवायचंय, पण थोडा पातळच उत्तप्पा करायचा आहे, म्हणजे चवीला मग एकदम छान लागतो। आणि हे पीठ घालून झालं की यावर आता एक 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। कच्चा बटाटा व आपण तांदूळ वापरलेत त्यामुळे याला शिजायला थोडा वेळ लागतो। आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत। वरून पण थोडंसं तेल सोडूया आणि मग याला पलटून घ्यायचंय। तर दोन्ही बाजूने हा व्यवस्थित भाजायचा आहे। तर लो टू मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे। असं चमच्याने व्यवस्थित दाबायचंय आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की मग काढून घ्यायचा आहे। तर आता हा व्यवस्थित भाजला गेलाय, तर काढून घेऊया। किंवा तुम्ही याचे असे 3 छोटे छोटे पण उत्तप्पे बनवू शकता, मुलांना हे जास्त आवडतील। तर आता मी असे 3 छोटे करून घेतलेत। याला पण पहिल्याप्रमाणेच झाकण ठेवून छान 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचंय। तर आता 3 मिनिट झाली आहेत, पलटून घेऊया। याला पण खूप छान रंग आलाय आणि अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेत, तर काढून घ्यायचेत। तर खूप झटपट होतात, हे करायला सोपे आहेत। तुम्ही जर तांदूळ रात्री भिजवून ठेवले तर मग करायला अजिबात वेळ लागत नाही। सॉस सोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत, खास करून नारळाच्या चटणीसोबत खायला हे एकदम मस्त लागतात। तर जरूर बनवा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून पण मला अवश्य कळवा। आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा। लवकरच भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।